पाहू शकता आणि इकडे पूर्ण मच्छी आहे एकदम मस्त वाटतंय खायचं मन झालं इथे अहो किल्ल्यावरती कुठे आहे रे जायला ह्या साईडला रस्ता आहे तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन अशा व्हिडिओमध्ये मी वैभव गोगल स्वागत करतो तर आज आलो आम्ही अर्नाळा किल्ला पाहायला तर आता आलो आम्ही अर्नाळा गावातून अर्नाळा बीचला आलो आहे चिराग आहे सोबत तर आम्ही इथे बाईकने आलो आहे तर तुम्हाला यायचं असेल तर विरार स्टेशनला उतरून तिथून वेस्ट साईडला बस स्टँड आहे तिथून अर्नाळ्याच्या खूप बस असतात तर तिथून आल्यावर अर्नाळा गावामध्ये तुम्हाला सोडून देतील आणि तिथं मग गावातल्या ना कोणाला पण विचारून तुम्ही इकडे येऊ शकता चला तर पाहूया पुढे जाऊन अर्नाळा किल्ल्यावर काय काय पाहायला मिळतं बाबू पडला गाडीवरून अर्नाळा किल्ला हा समुद्राने पूर्णपणे वेढलेला असल्यामुळे त्याला जलदुर्ग म्हटले जाते. उत्तर कोकण किनाऱ्याच्या संरक्षणासाठी आणि समुद्री मार्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला अतिशय महत्त्वाचा होता. इसवी सन 1530च्या सुमारास पोर्तुगीजांनी या बेटावर किल्ल्याचे प्रथम बांधकाम केले. त्या काळात पोर्तुगीजांची पश्चिम किनाऱ्यावर मोठी सत्ता होती आणि समुद्री व्यापार, जहाजांची ये-जा व शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. अर्नाळा बेटावरून अरबी समुद्रातील हालचाली सहजपणे नियंत्रित करता येत होत्या. इसवी सन 1737 साली छत्रपती शाहू महाराजांच्या आदेशाने मराठ्यांचे पराक्रमी सेनापती सरदार चिमाजी अप्पा पेशवे यांनी पोर्तुगीजांविरुद्ध मोहीम आखली. मराठ्यांनी समुद्रमार्गे धाडसी हल्ला करून अर्नाळा किल्ला जिंकला. हा विजय मराठ्यांच्या वाढत्या समुद्री सामर्थ्याचे महत्त्वपूर्ण प्रतीक मानला जातो. किल्ला जिंकल्यानंतर मराठ्यांनी त्याचे पुनर्बांधकाम आणि बळकटीकरण केले. किल्ल्याभोवती मजबूत तटबंदी, उंच बुरुज, तोफखाना तसेच संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या अनेक रचना उभारण्यात आल्या. समुद्राच्या मध्यभागी असूनही किल्ल्यात गोड्या पाण्याच्या विहिरी तयार करण्यात आल्या, ज्यामुळे दीर्घकाळ टिकून राहणे शक्य झाले. किल्ल्याच्या आत अंबरेश्वर महादेवाचे मंदिर आणि भवानी मातेचे मंदिर आहे. ही मंदिरे मराठ्यांच्या धार्मिक श्रद्धा आणि संस्कृतीचे प्रतीक आहेत. अर्नाळा किल्ला हा केवळ लष्करी ठाणे नव्हता, तर तो मराठा साम्राज्याच्या सांस्कृतिक व धार्मिक जीवनाचाही भाग होता. मराठा काळात अर्नाळा किल्ल्याचा वापर समुद्री व्यापार मार्गांवर नजर ठेवण्यासाठी, शत्रूंच्या जहाजांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि उत्तर कोकण किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी केला जात असे. वसई, डहाणू आणि मुंबईकडे जाणाऱ्या समुद्री मार्गांवर या किल्ल्याचा विशेष प्रभाव होता. इसवी सन 1817 ते 1818 या काळात इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला आणि अर्नाळा किल्ला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेला. इंग्रजांनी काही काळ हा किल्ला लष्करी चौकी म्हणून वापरला, परंतु कालांतराने त्याचे लष्करी महत्त्व कमी झाले. आज अर्नाळा किल्ला हा महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचा एक महत्त्वाचा वारसा आहे. पर्यटक, इतिहासप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी हा किल्ला एक आकर्षण केंद्र बनला आहे. बोटीने किल्ल्यावर जाण्याचा प्रवास, आजूबाजूचा समुद्र, थंड वारा आणि किल्ल्याची भव्य रचना हे सर्व मिळून इतिहासाचा जिवंत अनुभव देतात. अर्नाळा किल्ला म्हणजे पोर्तुगीज सत्तेवर मिळवलेल्या मराठ्यांचा विजय, मराठा आरमाराच्या सामर्थ्याचे प्रतीक आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा अमूल्य ठेवा आहे. तर मंडळी आता आम्ही बोटीमधून आलो. तर बोटीमध्ये पर पर्सन 20 रुपये आहे. तर आता आम्ही जातो, इथे मंदिर आहे, देवीचं मंदिर, ते पाहायला जातो. तर मस्त वाटलं जरा बोटीतून आणि इकडे पूर्ण मच्छी आहे एकदम मस्त वाटतं खायचं मन झालं इथे.
तर मंडळी आता आम्ही आलो बोटीतून उतरून, आता आलो आम्ही कालिका माता मंदिरचं दर्शन घेऊन. हे आहे कालिका माता मंदिर. आता इथून आम्ही जाऊ किल्ल्यावरती. भाऊ किल्ल्यावरती कुठे आहे रे जायला? ह्या साईडला रस्ता आहे. ओके थँक्यू. आता इथून आम्ही चाललो आहे किल्ल्यावरती. चला तर भेटूया किल्ल्यावरती. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे अर्नाळा किल्ल्यावरती. इकडे पहा, हा अर्नाळा किल्ला गावच आहे एक प्रकारे आणि इथे हा किल्ला वसलेला आहे. आणि या किल्ल्याच्या आजूबाजूला पूर्ण समुद्र आहे, बरोबर मध्येच आहे. आणि इथे पहा गाववाल्यांनी शेती केली इथे, मस्त आहे. एवढं पूर्ण असा अर्नाळा किल्ला. आणि इथे मंदिर आहे, कोणतं आहे ते बघू नंतर. सुंदर ठिकाण आहे, एकदा नक्की भेट द्या तुम्ही पण. हे पहा इथे ही पण हे वाटतं धान्य कोठाराची जागा असावी. तर इथून वाटतं वरती येण्यासाठी रस्ता सुद्धा असावा. हा पहा पूर्ण गाव. हा मंदिर आहे, मंदिर पंचलिंगेश्वर म्हणून सुंदर आहे. तर मंडळी आम्ही हा किल्ला फिरतोय, खूप सुंदर पाहायला मिळतंय. पूर्ण तटबंदी पहा, पूर्ण मजबूत आहे. त्या काळातली अजून पण चांगली एकदम मजबूत राहिलेली आहे. इथे गावकऱ्यांची वस्ती पण आहे. किल्ला हा पूर्ण म्हणजे असं गावातच आहे म्हणावं लागेल. आणि आजूबाजूला समुद्र. तो आहे पंचलिंगेश्वर मंदिर. आता आम्ही आलो या साईडला.
जमीन प्लस काय? बघू काय जाऊन. चल. हे पहा, ही गुप्त खोली आहे मित्रांनो. इथून लक्ष ठेवण्याची जागा आहे. हे पाहू शकता खोलींना. धान्य कोठार वगैरे असू शकतं हे कदाचित. ते जिथे जिथे आम्ही जातो प्रत्येक ठिकाणी अशी ठिकाणं आहेत. कदाचित धान्य कोठार किंवा अशी इथे आपली सभा वगैरे कशी होती छोटीशी मीटिंग त्याप्रमाणे असेल. तो तिथे पहा, तिकडे मंदिर आहे. त्या साईडने आम्ही पूर्ण असं राऊंड मारत आलो आहे. आता इकडे तिथून आम्ही सुरुवात केलेली. आता इकडे संपेल सगळं. हे बघा, इथे सुद्धा एक जागा आहे. इथे सुद्धा एक छोटीशी खोली असू शकते आतमध्ये. सगळीकडे असंच आहे. ज्या ठिकाणी असं बुरुजासारखं दिसतंय त्या ठिकाणी सगळीकडे असं आहे. आणि इथे सुद्धा एक मंदिर आहे. हो तसं नाही म्हणते मी, जास्त मोठा नको मी. हा पहा समुद्र, काय भारी. तरी तर मंडळी, अर्नाळा किल्ला पूर्ण फिरून झालेला आहे. हा पहा पूर्ण समुद्र, पूर्ण चारी बाजूने समुद्रच आहे. पाहू शकता इकडे काय सुंदर नजारा आहे. एकदम खूप छान होता. असं इकडे इथे मंदिर आहे. परत तिकडे पण अजून एक मंदिर आहे. हा इकडचं मंदिर, अजून एक इकडे पण मंदिर आहे. खूप छान होता एकदम. तुम्ही नक्की भेट द्या आणि व्हिडिओ कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आतासाठी बाय बाय, टाटा.